तिला आवड साड्यांची. सांगली शहरात पुन्हा एकदा तिच्यासाठी कांचीपुरम समर व वेडिंग कलेक्शन. या ठिकाणी नवीन कलेक्शन उपलब्ध आहेत. साड्यांच्या असंख्य व्हरायटीज विणकरांच्या हातातून थेट ग्राहकांच्या हातात. प्युअर सिल्क साड्या, सिल्क कॉटन साड्या, पॉली कॉटन साड्या आणि कॉटन साड्या. प्रदर्शन आणि विक्री सुरू आहे. वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8:30 पर्यंत. 12 जून ते 21 जून 2026 पर्यंत हे प्रदर्शन सुरू आहे. आणि पत्ता अगदी आपल्या जवळ, वेलणकर हॉल, सांगली मिरज रोड, राम मंदिर चौक, सांगली. संपर्क 9940069985. अवश्य भेट द्या सांगलीतील कांचीपुरम समर व वेडिंग कलेक्शनच्या एक्झिबिशनला. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज. नमस्कार, तिचा जागर न्यूजमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुतीतील अंतर्गत हालचालींना वेग आला असून भाजप आणि शिंदे गटामध्ये पडद्यामागे शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. बाहेरून एकजूट दाखवणारे हे दोन्ही पक्ष आतून मात्र परस्परांविषयी सावध भूमिका घेत असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्याच्या घडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील सर्वात प्रभावशाली नेते म्हणून उदयास आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मास लीडर असले तरी प्रशासन आणि निर्णय प्रक्रियेत फडणवीस यांचे वर्चस्व अधिक असल्याचे मानले जाते. यामुळे शिंदे यांच्या राजकीय वाढीला काही प्रमाणात मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. शिंदे गटातील काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या विधानात देवेंद्र फडणवीस यांनी आता केंद्राच्या राजकारणात जावे आणि त्यांच्या जागी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे अशी मागणी केली. या विधानाला शिंदे गटातील काही नेत्यांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे महायुतीत गैरसमज निर्माण होऊ शकतात असा इशारा देत संयम बाळगण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री पदासारख्या संवेदनशील विषयांवर सार्वजनिक चर्चा करण्याऐवजी समन्वय बैठकीत चर्चा व्हावी असे त्यांनी स्पष्ट केले. या वादामागे केवळ एका विधानाचा संदर्भ नसून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या श्रेयवादाची लढाई स्थानिक पातळीवरील तणाव कारणीभूत असल्याचे मानले जाते. काही सरकारी निर्णयांवरून तसेच कार्यक्रमांच्या निमंत्रणांमध्ये नावाचा समावेश किंवा वगळणे यावरूनही दोन्ही गटात नाराजी वाढल्याचे दिसून आले आहेत. विरोधी पक्षानेही या परिस्थितीवर भाष्य करत महायुतीतील अंतर्गत मतभेद अधोरेखित केले आहेत. काही नेत्यांनी भाजपवर मित्रपक्षांना कमजोर करण्याचा आरोपही केला आहे. जर भाजपने मोठा भाऊ भूमिका काय ठेवत शिंदे गटाला दुय्यम स्थान दिले तर भविष्यात शिंदे गट ही मुख्यमंत्री पदाचा मुद्दा पुढे करून दबाव टाकू शकतो. यामुळे महायुतीतील अविश्वासाची दरी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आगामी काळात हे शीतयुद्ध कोणत्या टप्प्यावर जाते आणि राज्याच्या सत्ता समीकरणांवर त्याचा काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे हे दीर्घ पल्ल्याचे राजकारण करणारे नेते मानले जात असल्याने ते पुढील रणनीती कशी आखतात हे निर्णायक ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.